ही साडी बघितल्यानंतर म्हटलं चला एखादा मेकअप लूक रिक्रिएट करूया. तोपर्यंत मला दिसला आलिया भटचा हा मेकअप. म्हटलं तोच करूया. आता हिच्यासारखी हेअरस्टाईल करायला मला जास्त झंझट करावी लागणार नाही. कारण ऑलरेडी माझे केस तर कुरळेच आहे. त्यामुळे फटाफट माझी हेअरस्टाईल तर तयार झाली. कोणत्याही अवॉर्ड फंक्शनला किती छान-छान मेकअप करतात ना सेलिब्रिटीज. म्हटलं तसाच मेकअप करूया. एकदम मिनिमल मेकअप असतो, पण दिसायला एकदम क्लासी वाटतो. त्यामुळे मी इथे थोडंसं कन्सिलर वापरून घेतलंय. जेवढी गरज आहे तेवढंच वापरलंय. त्यानंतर माझं फेव्हरेट फाउंडेशन घेतलंय. सगळीकडे थोडं-थोडं फाउंडेशन अप्लाय करून घेतलं. त्यानंतर ह्या फाउंडेशनला मी पावडरने मस्तपैकी सेट पण करून घेणार आहे. हां, सेलिब्रिटीजवरनं आठवलं, मला ना अवॉर्ड फंक्शन बघायला खूप जास्त आवडतात आणि या वर्षीचा स्क्रीन अवॉर्ड पण आता जवळच आलाय. अहो, येत्या 5 एप्रिलला आहे रात्री 8 वाजता, जो आपल्याला YouTube, सोनी एंटरटेनमेंट चॅनल आणि सोनी लिव्ह वरती बघायला मिळेल. मी तर अजिबात मिस करणार नाही. आणि तुम्हालाही ते बघायचं असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. त्यानंतर राहिलेला मेकअप मी माझा कंप्लीट करून घेतला. आता सिंपल असा मेकअप करतीये, तर सिंपल असा आय मेकअप सुद्धा करून घेतला. मस्त असं स्मच लायनर मी बनवलंय आणि ज्वेलरी पण मी आलियाला मिळती-जुळतीच घातली. हो, तिची मोत्याची आहे, पण मी डायमंडची घातली आहे. आणि हेअरस्टाईलला जे तिने फ्लॉवर्स लावलेत ना, आपण म्हटलं चला चाफ्याचे लावूया. त्यामध्ये युपिन अशी सेट केली आणि माझी हेअरस्टाईल पण तयार. मेकअप कसा वाटतोय कमेंट करा आणि हो, अवॉर्ड शो बघायला विसरू नका. चला.